ओके, लास्ट लेक्चर राहिले आपलं सेकंड चॅप्टरसाठी पीएमचं. सो डिझाईन कन्सिडरेशन आजच्या लेक्चरला संपून जाईल. आणि ऑनेस्टली स्पीकिंग हे आता आजचं लेक्चर जे एकदम फुल टू टाईमपास आहे, त्याच्यामधलं क्वेश्चन 0.1% शक्यता आहे की आजच्या लेक्चरमधून काही क्वेश्चन विचारले जातील. पण विचारले जाऊ शकतात, असं नाही की नाही विचारले जाणार. यापूर्वी नाही विचारले गेलेले, पण तुमच्या वेळेस येऊ शकतं. ठीक आहे, काही नाही आहे जास्त. जसं 2-3 रूल आहे जसे आपण मागच्या वेळेस पाहिले होते, सेम त्याच पद्धतीने. आणि त्यावरून ठरवायचं आहे की या पर्टिक्युलर 20C8 एक्झाम्पल म्हणून याचा मिनिंग काय. तर मग इंडियन स्टँडर्डच्या अनुसार स्टील ज्या वेळेस डेजिग्नेट केलं जातं ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन, की त्याच्यामध्ये जे स्टीलमध्ये किती कंटेंट आहे. आता स्टील आयन कार्बाईड डायग्राम शिकले होते ना, स्टीलमध्ये काय राहतं, कार्बन कंटेंटच्या अनुसार त्याला डेजिग्नेट केलं जाणार आहे. बघा काय लिहिलं आहे, अकॉर्डिंग टू द इंडियन स्टँडर्ड द कार्बन स्टील्स आर डेजिग्नेटेड इन द फॉलोइंग ऑर्डर. कार्बन स्टील ज्यावेळेस बनवतात त्यावेळेस त्याला जर त्याचं प्रपोर्शन जर मेन्शन करायचं असेल, त्याला डेजिग्नेट करायचं असेल, तर ते या फॉलोइंग ऑर्डरमध्ये डेजिग्नेट केलेलं असतं. पहिले काय असणार आहे, फिगर इंडिकेटिंग द 100 टाइम्स द ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ द कार्बन कंटेंट. जेवढा त्या स्टीलमध्ये कार्बन कंटेंट आहे ना, जितका त्या स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण आहे त्याच्या 100 टाइम्स ती व्हॅल्यू लिहिलेली राहील. म्हणजे 20 व्हॅल्यू आहे ना, 20 डिवाइड बाय 100 जी आली ती तेवढी त्याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज आहे. कार्बनचं पर्सेंटेज आहे. ठीक आहे, तर मग जी काही समजा मी एक्स व्हॅल्यू लिहिलेली काहीतरी नंबर आहे, समजा जसा इथं लिहिलेला आहे, चला एक्झाम्पल मी इथूनच करून घेऊ. सगळ्यात पहिले काय फिगर आहे 20 ही जी व्हॅल्यू आहे ही कशी आली, मग ही 100 पटीने जास्त लिहिलेली व्हॅल्यू आहे. 100 टाइम्स लिहिलंय ना, 100 टाइम्स द पर्सेंटेज ऑफ द कार्बन कंटेंट. जो काही कार्बनचं प्रमाण होतं त्याच्या 100 पटीत ती व्हॅल्यू आहे ना. याचा अर्थ काय, इथं जर 0.20 लिहिलेलं आहे, सॉरी 20 लिहिलेलं आहे, तर ही 100 पटीने जास्त होती. म्हणजे 100 ने डिवाइड करून टाकू, किती येईल 0.2% एवढं त्या स्टीलमध्ये कार्बन आहे. ठीक आहे, आणि ही पण व्हॅल्यू कशी, ही ऑन अन ॲव्हरेज व्हॅल्यू. बरं ॲव्हरेज पुढे दिलेलं राहील इथं. बघा आता फिगर इंडिकेटिंग द 100 टाइम्स द ॲव्हरेज पर्सेंटेज कार्बन कंटेंट. हा ॲव्हरेज आहे, एवढीच राहील असं नाही आहे. म्हणून इथं जर तुम्ही एक्झाम्पल पाहिलं तर इथं लिहिलं बघा 20 मीन्स कार्बन इन द स्टील कंटेनिंग किती आहे. ऍक्च्युली येतं किती इथे 20च्या अनुसार जर बघायचं म्हटलं तर 0.2%. पण ज्यावेळेस आपण डिस्क्रिप्शन लिहितोय त्यामध्ये काय लिहिलं बघा, मीन्स कार्बन कंटेंट जो आहे स्टीलमध्ये तो किती आहे, 0.15 ते 0.25% आहे. ठीक आहे, 0.15 ते 0.25% आहे. आणि 0.2 जो आहे तो कसा आहे, मग त्यांचा ऑन एन ॲव्हरेज. असं नाही की 0.2 फिक्स आहे, 0.18 बी येऊ शकतं, 0.22 बी येऊ शकतं, 0.23 बी येऊ शकतं. सो जे कार्बनचं प्रमाण आहे ते थोडंफार वर खाली होतं. म्हणून इथं जी व्हॅल्यू लिहिलेली राहते ना, की त्या व्हॅल्यूचा ॲव्हरेज राहतो आणि तो ॲव्हरेजला 100 टाइम्स मल्टिप्लाय करून ती व्हॅल्यू इथं लिहिली जाते. दुसरं त्यामध्ये तुम्हाला काय बघायला भेटेल, पहिलं डेजिग्नेशन देताना तुम्हाला हे तर समजून गेलं. पहिलं काय असणार आहे फिगर, त्याच्यानंतर दुसरं काय असणार आहे लेटर राहिले है ना. लेटर काय आहे, सी, कार्बन आहे ना सी. आणि थर्ड काय अगेन एक फिगर राहील जी इंडिकेट करेल 10 टाइम्स द ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ मॅग्नीज कंटेंट अँड द फिगर मल्टिप्लाइंग शॅल बी राउंडेड ऑफ टू द नियरेस्ट इंटिजर. आणि मॅग्नीजचं प्रमाण बी जे आहे मग ते कसं राहील, ॲव्हरेजच राहील. आणि ही किती टाइम्स आहे पण 10 टाइम्स. कार्बनचं प्रमाण किती टाइम्स होतं, 100 टाइम्स. मग आता इथं एक्झाम्पल बघून घेऊ आपण 20C8. पहिले काय होतं, पहिले काय राहणार होतं, एक नंबर, एक लेटर, एक नंबर है ना. नंबर काय 20, लेटर फिक्स कायम, नंबर चेंज होऊ शकतात पण लेटर चेंज होईल का नाही, लेटर कायम सी राहील. तर सी दिसतं, याचा अर्थ काय बघताय तुम्ही, स्टील बघताय ज्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण ओळखायचं. 20 काय, 20 इज द इंटिजर किंवा नंबर फिगर जी किती टाइम्स राहील, 100 टाइम्स राहील त्याच्या ॲव्हरेज व्हॅल्यूच्या. 100 टाइम्स आहे तर म्हणून मी 100 ने डिवाइड करतोय, कारण मला ऍक्च्युअल व्हॅल्यू पाहिजे. एखाद्या नंबरला आपण 100 ने मल्टिप्लाय करून ही व्हॅल्यू तयार केली ना. एक नंबर आहे समजा एक्स, त्याला किती टाइम्स मल्टिप्लाय केलं, 100 टाइम्स. 100 ने मल्टिप्लाय केलं, किती व्हॅल्यू भेटते तुम्हाला 20. एक्स कसं काढाल, 20 भागिले 100 किती आलं 0.2. तर हा 0.2% ही काय, दिस इज द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ कार्बन कंटेंट इन दॅट स्टील. ॲव्हरेज, हा फिक्स नाही सांगते मी, ॲव्हरेज.
म्हणून इथं काय लिहिलं आहे की ती जी आपलं कार्बनचं प्रमाण आहे ते 0.15 ते 0.25च्या मध्ये व्हॅरी होऊ शकतं. सिमिलरली पुढे तुम्हाला एक सी लेटर दिसेल आणि पुढचा जो एक नंबर अगेन एक डिजिट जो दिसतोय तुम्हाला, दॅट डिजिट इंडिकेट्स द 10 टाइम्स द व्हॅल्यू ऑफ द मॅग्नीज कंटेंट. मॅग्नीज 8 लिहिलेलं आहे त्या ठिकाणी 10 टाइम्स म्हणजे परत तसंच x इंटू किती टाइम्स 10 टाइम्स इज इक्वल टू किती येतं 8. तर x इज इक्वल टू काय म्हणजे 8/10 म्हणजे 0.8 0.8% एवढं काय मॅग्नीज कंटेंट आहे. पण ही सुद्धा व्हॅल्यू कशी आहे ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणून इथे लिहिलंय बघा. अँड 0.60 to 0.90% इट इज आणि 0.60 0.90 यांचं ॲव्हरेज काढलं किती येतं 0.75% राउंडेड ऑफ केलेलं आहे त्याला 0.8 ला. ठीक आहे 0.8 कसं आलेलं आहे 0.75 जो आला होता त्याला राऊंड ऑफ केलाय. तुम्ही जास्त काही ताण नका की फक्त जे सांगतोय तेवढं लक्षात घ्या की 20C8 ज्यावेळेस पण केमिकल कंपोजिशनच्या बेसिसवर इंडिकेट करायचं राहील. पहिले काय राहील एक नंबर, दुसरा एक लेटर राहील C आणि तिसरा एक नंबर राहील. पहिला नंबर जो आहे तो 100 टाइम्स मल्टिप्लाय केलेला राहील आणि तो कार्बनचं पर्सेंटेज ॲव्हरेज पर्सेंट देणार आहे. C कार्बनसाठी कायम फिक्स राहील आणि तिसरा जो परत नंतर सेकंड नंबर जो येतो सेकंड फिगर जी येते ती मॅग्नीजचं प्रमाण दाखवेल. ठीक आहे किती टाइम्स राहील ते मल्टिप्लाय केलेलं 10 टाइम्स, ते पण ॲव्हरेज व्हॅल्यू दाखवणार आहे. ठीक आहे अजून असेच आपल्याला 2 डेजिग्नेट बघायचे आहेत. बघूयात एकदा पहिले मेकॅनिकल प्रॉपर्टीजचं बघून घेऊयात आपण पहिले. बघा मेकॅनिकल प्रॉपर्टीजच्या बेसिसवर आता कसं डेजिग्नेट करायचं आपल्याला स्टीलला. मागच्या वेळेस आपण केमिकल कंपोजिशन पाहिलं, आता मेकॅनिकल प्रॉपर्टीजच्या बेसिसवर बघा. अतिशय सिंपल आहे की स्टील्स आर डेजिग्नेटेड बाय द सिम्बॉल Fe और FeE. ठीक आहे स्टीलला आपण ज्यावेळेस पण मेकॅनिकल प्रॉपर्टीजच्या बेसिसवर डेजिग्नेट करणार आहे त्यावेळेस त्या ठिकाणी सिम्बॉल वापरलेले राहतील, एकतर Fe राहील किंवा Fe कॅपिटल E राहील. कशाच्या बेसिसवर हे दोन नावं बघा, नावं दोन्ही एकच टाईपचे आहेत, दोन्ही मेकॅनिकल प्रॉपर्टीजच्याच बेसवर डिवाइड केले गेले. मग कशाच्या बेसिसवर डिवाइड करण्यात आले ते ऍक्च्युली त्यांच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीजवर. कोणती प्रॉपर्टी आहे ते लिहिलेलं आहे बघा की स्टील्स हे डेजिग्नेट केले जातील बाय द सिम्बॉल Fe और Fe on the basis whether the steel has been specified on the basis of minimum tensile strength आणि yield strength. ठीक आहे Fe राहिलं तर टेन्साईल स्ट्रेंथ आहे, Fee राहिलं तर yield strength आहे. yield पॉइंट पाहिलेला आहे ना. टेन्साईल स्ट्रेंथ काय राहतं माहिती आहे आपल्याला, हे सगळं शिकलेलं आहे आपण. आणि त्याच्या पुढे काय राहील फॉलो बाय द फिगर इंडिकेटिंग द मिनिमम टेन्साईल स्ट्रेंथ और yield strength in Newton per mm स्क्वेअर. एकदम सोपं करू आता आपण याला. कसं डेजिग्नेट करणार आहे, एक तर तुम्हाला स्टील ज्यावेळेस पण तुम्ही मेकॅनिकल प्रॉपर्टीजच्या बेसिसवर बघताय तुम्हाला एक तर Fe किंवा Fe हे दोन नावांपैकी एक काहीतरी नाव दिसेल. Fe जे नाव आहे ते टेन्साईल स्ट्रेंथला इंडिकेट करेल आणि Fe जे नाव आहे ते yield स्ट्रेंथला इंडिकेट करेल. आणि त्याच्या पुढे Fe किंवा Feच्या पुढे एक नंबर राहील. तो नंबर काय इंडिकेट करणार आहे त्या पर्टिक्युलर मटेरियलची, त्या पर्टिक्युलर स्टीलची yield स्ट्रेंथ किंवा टेन्साईल स्ट्रेंथ, ती पण कशामध्ये न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये. दॅट्स इट. एक्झाम्पल बघा Fe 290 लिहिलं आहे. Fe कशासाठी होतं टेन्साईल स्ट्रेंथसाठी है ना. Fe कशासाठी होतं टेन्साईलसाठी आणि पुढचा जो नंबर आहे तो काय त्याची टेन्साईल स्ट्रेंथ आहे. तेच दिलं इथं मीन्स स्टील इज हॅव्हिंग अ मिनिमम टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ 290. मिनिमम आहे बरं ती जी व्हॅल्यू आहे स्ट्रेंथची किंवा yield स्ट्रेंथ टेन्साईल स्ट्रेंथची ही व्हॅल्यू कशी आहे कमीत कमी एवढी व्हॅल्यू आहे, याच्यापेक्षा जास्त आहे. Fe 290 याचा अर्थ काय की या स्टीलची जी मिनिमम टेन्साईल स्ट्रेंथ आहे ती किती आहे 290 न्यूटन पर mm स्क्वेअर. सिमिलरली Fee 290 दिसत आहे, याचा अर्थ आता Fee कोणासाठी राहतं yield स्ट्रेंथसाठी. मग जे स्टील आहे त्याची मिनिमम yield स्ट्रेंथची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 220 न्यूटन पर mm स्क्वेअर. काहीच करीत नाही याच्यात. Fe राहिलं तर टेन्साईल स्ट्रेंथ, Fe राहिलं तर yield स्ट्रेंथ. जो काही नंबर राहिला तो त्याची मिनिमम टेन्साईल स्ट्रेंथ आहे न्यूटन, मिनिमम टेन्साईल किंवा yield स्ट्रेंथ आहे न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये. दॅट्स इट. मेकॅनिकल प्रॉपर्टीजचं डेजिग्नेशन अतिशय सिंपल आहे. हे का शिकवलं जातं आहे तुम्हाला, जर तुम्ही चुकून एखाद्या स्टील इंडस्ट्रीमध्ये लागले स्टील रॉडवर अशी लिहिलेली राहते याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण 5%, 10% असं, हे सगळे सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केलेलं राहतं. असं समजा Fe 290 हे लिहिलेलं आहे. तुम्हाला हे कळलं पाहिजे Fe 290 असं बारीक पंचिंग केलेलं राहतं. जसं मागचा आत्ता आपण पाहिलं ना 20C8, हे तुम्हाला कळलं पाहिजे. हे सगळे काय सांगतात
त्या पर्टिक्युलर मटेरियल, त्या पर्टिक्युलर रॉडची किंवा जो काही ऑब्जेक्ट असेल स्टीलचा बनलेला, त्या ऑब्जेक्टची तुम्हाला कंपोजिशन सांगतात, त्याचं डेजिग्नेशन सांगतात की कार्बनचं प्रमाण किती आहे, मॅग्नेशियमचं प्रमाण किती आहे, मॅग्नीजचं प्रमाण किती आहे, त्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, टेन्साईल स्ट्रेंथ आहे का, यील्ड स्ट्रेंथ आहे का, अजून कोणती वेगळी कंडिशन आहे, या सगळ्या कंडिशन तुम्हाला असं लिहून देतात, ते असं सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केलं जातं ते. ठीक आहे. चला आता एक लास्ट टाईप बघूया अजून डिझिग्नेशनचा. बघा आता लास्ट टाईपचा डिझिग्नेशनचा टाईप आहे इंडियन स्टँडर्ड डेजिग्नेशन फॉर द हाय स्पीड टूल स्टील. ठीक आहे. हाय स्पीड टूल स्टीलसाठी आता टूल बनवले जातात ना, टूलमध्ये जे स्टील वापरलं जातं त्याच्यासाठीचं डेजिग्नेशन आहे. ओके. हाय स्पीड टूल स्टीलसाठी लेटर काय असणार आहे, XT. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, नावं वगैरे त्याचं डेजिग्नेशन काय राहतं ना, ही प्रोसिजर तुम्हाला लक्षात ठेवावीच लागते, त्याच्याशिवाय हे ऑप्शन कळणार नाही की काय दिलेलं आहे. लेटर काय राहील, XT म्हटलं हाय स्पीड टूल स्टील. त्याच्यानंतर काय येणार आहे, एक फिगर जे इंडिकेट काय करेल, 100 टाइम्स द पर्सेंटेज ऑफ अ कार्बन कंटेंट. कार्बनचं प्रमाण किती त्या टूलमध्ये ते 100 टाइम्सने शो करेल एक नंबर, जो कोणानंतर येईल, XT नंतर. पुढे केमिकल सिम्बॉल फॉर अलाउइंग द इलेमेंट, chemical symbol for allowing element each followed by the figure for its average percentage content rounded off to the nearest integer. बघा काय सांगितलं आता शेवटी की एक त्याच्यानंतर काय येतील, केमिकल सिम्बॉल येतील. तुम्ही पिरियॉडिक टेबल शिकले असाल स्कूलमध्ये थोडाफार, तर पिरियॉडिक टेबलमध्ये प्रत्येक एक केमिकलचं, प्रत्येक एक कंटेंटचं एक पर्टिक्युलर सिम्बॉल, तशी केमिकल सिम्बॉल येतील फॉर प्रत्येक एक एलिमेंटसाठी. जो काही बी एलिमेंट त्याच्यामध्ये वापरला असेल ॲज अ अलॉय आहे ना, स्टील तर आहे, कार्बन आहे, तर त्याच्यामध्ये ॲज अ अलॉय जे दुसरे कंटेंट वापरले गेले त्याचे काय वापरले जातील, इथे सिम्बॉल वापरले जातील. जे दुसरे एलिमेंट वापरले गेले अलॉईंगसाठी त्याचे सिम्बॉल वापरले जातील. आणि त्याच्यानंतर त्या सिम्बॉल नंतर लगेच पुढे काय येणार, एक फिगर येणार आहे, एक नंबर येणार आहे, जो काय दाखवेल ॲव्हरेज पर्सेंटेज कंटेंट, की तो जो इलेमेंट तुम्ही त्या कार्बन सोबत त्या स्टीलसाठी वापरला त्याचं प्रमाण किती आहे. ठीक आहे. तो राऊंड ऑफ केलेला टूवर नियरेस्ट पर्सेंटेज इंटिजर. तो किती टाइम्स वगैरे नाही आहे, 10 टाइम्स 100 टाइम असं काही नाही आहे डायरेक्ट. त्याच्यामध्ये जितका कंटेंट राहील तेवढे पर्सेंटेज, तेवढाच नंबर तिथे लिहिलेला राहील. आणि लास्टला राहील केमिकल सिम्बॉल टू इंडिकेट स्पेशली ॲडेड इलेमेंट टू अटेन द डिझायर प्रॉपर्टीज. बघा 4 स्टेप्स आहेत डेजिग्नेशनच्या. पहिली काय सांगितली, पहिले एक राहील लेटर XT हाय स्पीडसाठी. दुसरा एक राहील नंबर, ज्या नंबरमध्ये 100 टाइम्स व्हॅल्यू दिलेली राहील कार्बनच्या प्रमाणाची, कार्बन कंटेंट किती आहे त्याचे 100 टाइम्स व्हॅल्यू दिलेली राहील. त्याच्यानंतर तुमचे केमिकल इलेमेंट्स, केमिकल सिम्बॉलसाठी जे काही इलेमेंट्स त्यामध्ये यूज केले गेले आहेत अलॉईंगसाठी. अलॉय कशासाठी केलं जातं, तर अलॉईंग केलं जातं टू इन्क्रीज द प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल, है ना. जी काही रिक्वायर्ड प्रॉपर्टीज आहे त्याला अचीव करण्यासाठी अलॉईंग केलं जातं, दुसरे एलिमेंट ॲड केले जातात. तर मग या ठिकाणी जे अलॉईंगसाठी इलेमेंट्स यूज केले गेले आहेत त्यांचे केमिकल सिम्बॉल वापरले जातील. आणि त्या केमिकल सिम्बॉलच्या पुढे लगेच एक नंबर दिलेला राहील. तो नंबर कशाचा राहील, तो नंबर इंडिकेट करेल की तो जो केमिकल सिम्बॉल आहे ना तो किती प्रमाणात वापरला गेला आहे त्याच्यासोबत. आणि लास्टला ऑप्शनमध्ये एखाद्या वेळेस केमिकल सिम्बॉल दिलेला राहू शकतो, जो केमिकल सिम्बॉल दिलेला राहील तो काय इंडिकेट करणार आहे की कोणतं इलेमेंट ॲड केलं गेलं टू अटेन द डिझायर प्रॉपर्टीज. ज्या प्रॉपर्टीज आपल्याला पाहिजे होता त्याच्यासाठी अजून कोणतं एखादं इलेमेंट ॲड केलं आहे का एक्स्ट्रा, ते चौथ्या ह्याच्यात राहील. मोस्टली 3च राहतील पहिले. बघा एक एक्झाम्पल घेतलं आपण, XT 75W18CR4V1. ठीक आहे. ओके. हे पूर्ण एक नाव दिलेलं आहे आता आपल्याला, है ना. तर आता हे डेजिग्नेशन आहे. आता याला आपल्याला डिस्क्राईब करता आलं पाहिजे. याचा XTचा अर्थ काय, XT म्हणजे काय, हाय स्पीड टू स्टील. ठीक आहे. 75चा अर्थ काय, लेटर नंतर लगेच काय आलाय नंबर, तो काय दाखवतो कार्बनचं प्रमाण किती पर्सेंटेज मध्ये, 100% 100 मल्टिप्लिकेशन करून, है ना. जी व्हॅल्यू आहे त्याला 100ने मल्टिप्लाय करून ही व्हॅल्यू दिसते. 75 भागिले 100 किती राहील, 0.75. 0.75 काय नाही, कार्बन कंटेंट आहे. ठीक आहे. पुढे काय W काय राहतं, W इज फॉर द टंगस्टन. हा, तर टंगस्टन किती आहे, टंगस्टनच्या पुढे किती लिहिलेलं आहे 18. टंगस्टनचं प्रमाण किती आहे, 18% आहे. पुढे काय क्रोमियमचं प्रमाण क्रोमियमच्या पुढे काय लिहिलंय 4. तर क्रोमियमचं प्रमाण किती त्याच्यामध्ये 4%. आणि पुढे काय V काय राहतं, व्हॅनिडियमचं प्रमाण किती आहे 1%. सो हाय स्पीड टूल स्टील कार्बनचं प्रमाण
आणि हे पुढचे त्याचे केमिकल्स जे अलॉईंगसाठी ॲड केले गेले आणि हे त्यांचं प्रमाण पर्सेंटेजमध्ये XT 0.75% ऑफ कार्बन, टंगस्टन 18%, क्रोमियम 4%, व्हॅनेडियम 1%. अशा पद्धतीने तुम्हाला हे वाचता आलं पाहिजे असं त्यांची इच्छा आहे. तुम्ही वाचा न वाचा त्याच्यात जास्त काही फरक पडत नाही. कदाचित असं होऊ शकतं की एखाद दोन तुम्हाला असे देऊन देतील एक्झाम्पल आणि सांगतील की याचं डेजिग्नेशन लिहा किंवा याचं एक्सप्लेनेशन लिहा. 1-2 मार्क्ससाठी क्वेश्चन येऊ बी शकतो, काही सांगता येत नाही. पण याच्या पहिलेचे 2-3 क्वेश्चन पाहिले मी, 2-3 क्वेश्चन पेपर पाहिले मी, त्यामध्ये तर काही दिसला नाही. ठीक आहे. आता एक लास्ट पॉईंट जो आपला राहिलेला आहे यूज ऑफ डिझाईन डाटा बुक, तेवढा बघून घेऊ. 1-2-3 पॉईंट आहेत ते छोटेसे, 1-2 मिनिटाचा टॉपिक आहे, तेवढा बघू आपण. ओके, लास्ट कन्सेप्ट आहे यूज ऑफ डिझाईन डाटा बुक. नेक्स्ट चॅप्टर पासून आपल्याला या डाटा बुकचं बरंच काम पडणार आहे. त्यावेळेस तुम्हाला कळेलच की खरंच की काय याची ॲक्च्युली गरज आहे. आता सध्या फक्त 4 पॉईंट लिहिलेले आहेत समोर की डिझाईन डाटा बुक का वापरलं जातं. तर पहिला पॉईंट आहे, इट इज अ फुल फ्लेज गाईड फॉर द एनी डिझायनर. गाईड माहिती ना, आपण कुठल्याही स्थळी फिरायला गेलो की तिथं आपण एखादा गाईड करतो, ज्याला काय राहतं, त्या स्थळाची पूर्ण माहिती राहते. तसं हे एक पुस्तक असं आहे की ज्याला पूर्ण डिझाईन बद्दलचं नॉलेज आहे. या पुस्तकामध्ये जे कन्सिडरेशन जे डिझाईनचे राहतात ते सगळे दिलेले राहतात. तर म्हणून त्याला फुल फ्लेज गाईड असं म्हटलं जातं की तो एखाद्या डिझायनरसाठी काय, जसं एखादा धर्मावाला माणूस आहे समजा, जसं ब्राह्मण आहे एखादा, त्याच्यासाठी गीता काय एकदम स्टँडर्ड आहे, तसं एखाद्या डिझायनरसाठी एक आपली डिझाईन डाटा बुक राहते. याच्याशिवाय त्याचा पत्ता हलू शकत नाही. दुसरं, इट कंटेन्स ऑल द नेसेसरी डिझाईन डाटा. पहिल्याच्या मी तेच सांगितलं, फक्त शब्द बदलून लिहिलं आहे की जो डिझाईन डाटा राहतो, कन्सिडरेशनचा जो पार्ट राहतो ना, कोणत्याही गोष्टी म्हणजे डिझाईनमध्ये कोणतीही वस्तू सुरुवात ज्यावेळेस होते ना डिझाईनची, तर ती एका कन्सिडरेशन एका अझम्पशनच्या बेसिसवर सुरू होते. मग ते कन्सिडरेशन अझम्पशन्स जे पहिले ट्राय केले गेले ते सगळे त्यामध्ये दिलेले असतात. इट कव्हर्स ऑल द नॅशनल इंटरनॅशनल स्टँडर्ड्स फॉर द रेफरन्स. ते जे रेफर करण्याच्या स्टँडर्ड गोष्टी आहेत, ज्या कन्सिडर करण्याच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या त्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि इट प्रोव्हाइड्स रेडी अँड क्विक डाटा और प्रूव्हन डाटा. तुम्हाला जर खरं सांगायचं म्हटलं तर 4 अर्थ एकच होतोय, पण त्यांनी फक्त 4 वेगवेगळ्या लाईन करून दिलेल्या आहेत. अल्टिमेटली सांगण्याचा अर्थ काय की डिझाईन डाटा बुक एक असं बुक आहे की ज्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टंट व्हॅल्यू, रिक्वायर्ड कॉन्स्टंट किंवा अझम्पशन्स ते कन्सिडर करून एखादं कन्क्लुजन जे येतं त्या सगळ्या गोष्टी त्या डिझाईन डाटा बुकमध्ये प्रत्येक एका मटेरियल म्हणतोय प्रत्येक एका पार्टसाठी दिलेले आहेत. मशीन पार्टसाठी जसं शाफ्ट झालं, ॲक्सल झालं, की झालं किंवा स्प्रिंग झालं, वेल्डिंग झाली तर काय, मग अशा प्रत्येक गोष्टीसाठी ज्या कन्सिडरेशन किंवा जे कन्क्लुजन भेटलेत ना काही कन्सिडर करून, ते सगळे दिलेले आहेत. तर त्याचा रेफर करून आपण त्याच्यावरती त्याच्या पुढे ॲडव्हान्स अजून डिझाईन करू शकतो. असं त्याचा एकंदरीत पर्पज आहे. तर तुमचं सेकंड चॅप्टर पण या ठिकाणी संपलेलं आहे. तर तुमचे DMEचे पहिले 2 चॅप्टर संपलेले. यानंतर आपण असं करू की HP थोडेसे 2-3 लेक्चर 3-4 लेक्चर घेऊन टाकू, जेणेकरून HPचं पण तुमचं पहिलं चॅप्टर संपून जाईल. ठीक, चला मग आजचं लेक्चर आपण इथंच संपवूया.